जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ. आपण कर्मांवरती बोलतोय बरोबर. काय काय कर्म बिघडवलीत, काय काय सुधरवलीत आहे कोणी सांगू शकताय? सरपंच, काय कर्म चांगली केलीत गेल्या आठवड्यात? एखादा दिवस असं सांगा की आपण आपल्या हातून हे चांगलं कर्म घडलं. आठवतंय? चांगलं कर्म केलंच नाहीत? असं काही चांगलं कर्म केलंच नाहीत एखाद्या दिवसात? कुठल्याही वाईट कर्म? वाईट कर्म केलीत? हसताय म्हणजे केलीत. भागडे, तुम्ही काय चांगलं कर्म केलं? विचार करण्यासारखा प्रश्न आहे ना. चांगलं कर्म काय केले? घाणेकर महाराज, अहो एक लक्षात घ्या, चांगलं कर्म म्हणजे आता तुम्ही एखाद्या पेशंटला डॉक्टरकडे घेऊन गेलात, वेळेला त्याच्या उपयोगी पडलात. आता तुम्ही रिक्षा चालवताय बरोबर, मग हे तुमच्या ते चांगलं कर्मच झालं ना. बरोबर गेले? मला सांगा. पंढरपूरला आम्ही आता जातोय ना, हे सगळे आमचे 40-50 लोक घेऊन. ते आता आम्ही सुरुवात देखील आम्ही तिकीट काढायला गेलो होतो. 4 वाजल्यापासून आतापर्यंत तिथं होतो. दोन्ही तिकीट तिकडनं यायची नाही, इकडे सगळं करून पैसे भरून आलो. हे चांगलंच कर्म झालं ना. म्हणून तर म्हटलं, कारण तुम्हाला चांगल्या कर्माची गती हे समजत नाही. चांगलं कर्म आपण वर्तमान कर्म काय करतो, जे क्रियेमाने वर्तमान कर्म करतो ते क्रियमान कर्म. त्या कर्माचे रिटर्न्सच आपल्याला मिळतात, पण कधी मिळतील हे आपल्याला माहित नाहीयेत. आज आपल्या आयुष्यात येणारं सुख दुःख असेल, आता सुख कुठल्या रूपाने येईल? आपल्याला पैसा येईल बरोबर, आपल्या इच्छा पूर्ण होतील. मग ही सुख की आपल्याला जे हवं असेल ते मिळेल. म्हणजे थोडक्यात भौतिक गोष्टी ज्या हव्या असतील मिळाल्या की आपण सुखी, अशीच आपली व्याख्या ना. पण परमेश्वर चिंतनामध्ये वेळ घालवणं म्हणजे हे सुख नव्हे, असं आपलं गणित आहे. कारण परमेश्वर चिंतनामध्ये आपण वेळ घालवायला किंवा तो आपल्याला काय देणार आहे? माझं आयुष्य कुठेतरी बदलवलं होतं ना. एवढे दिवस आम्ही सगळं करतोय पण माझं आयुष्य काय बदललेलं नाही, आणि मग आपण देवाला दोष देतो. मग हे असं का घडतं याचा मागचा कधीही आपण विचार केलेला नाही, करत नाही. आणि याच्यामध्ये काय होतं, आपण जेव्हा अशा प्रकारे ईश्वर चिंतन करतो, पूजापाठ करतो, उपास तपास करतो, नामस्मरण करतो, आणि तरी सुद्धा आपलं प्रारब्ध आहे हे बदलत नाही. प्रारब्ध म्हणजे आता जे भोगतोय ते हे बदलत नाही. आपल्या मनासारखं आपल्याला हवं असलेलं सगळं काही मिळत नाही आणि आपण दुःखी कष्टी होतो. आणि काय म्हणतो, जाऊ दे, सरळ मार्गाने करून काय मिळत नाही. मग अमका दमका वाईट मार्गाने करतोय, त्याला भरभराट होते. मग आपण तोच नीती धर्म सोडून अनितीच्या मार्गाने जाऊ. आणि बऱ्याच वेळा हे सगळं असं घडतं आणि लोक अनितीच्या वाईट मार्गाने जातात. आता ना अभ्यास नसतो का वाईट मार्गाकडे का वळतात? कारण आजच्या माझ्या आयुष्यात येणारं सुख दुःख आहे ते माझ्याच कर्माचं फळ आहे, पण आताच्या नाही. मागच्या कित्येक जन्मांचं असं फळ. मागच्या वेळी तुम्ही धृतराष्ट्राची गोष्ट ऐकलीत. धृतराष्ट्राला किती वर्षानंतर फळ भोगावं लागलं? 50 जन्मानंतर. मग आपल्याला माहितीये का आपण कुठल्या जन्माचं फळ भोगतोय ते?
मग ते माहित नाहीये, पण ठीक आहे, ते माहित नाही आपण त्याचा विचार म्हणजे आपल्याला एवढं तर ज्ञान मिळतंय की आपल्यालाच आपण केलेल्या कर्माचंच फळ आपल्याला मिळतंय, दुसरं कुणाच्याही नाही. असं असताना सुद्धा आम्ही वर्तमान कर्म बिघडवतो, आम्ही वर्तमान कर्म चुकीचं करतो. आता तुम्ही हे एक सत्कर्म करायला गेलात, प्रवाशांची व्यवस्था करणं, पंढरपूरला नेणं वगैरे, त्याचबरोबर आपल्या हातून आपण एक सत्कर्म करत असताना आपण त्याच वेळेबरोबर आपल्या हातून वाईट कर्म काय घडतंय हाही विचार करायला लागतो. की आपल्याला आपण एखादं कर्म करत असताना, चांगलं कर्म करत असताना आपण तिथे स्वतःला बॅलन्स ठेवणं, की मी हे चांगलं कर्म करतोय तेव्हा माझ्याकडून त्याच वेळी दुसरं कुणाकडचं नुकसान तर होणार नाही. आपलं कुणाचं, माझा परिवार माझ्यावरती अवलंबून आहे. उदाहरण घ्या, माझा परिवार माझ्यावरती अवलंबून आहे आणि मग मी जर ते रोजीरोटीचे पैसे किंवा घरात लागणारं जे सामान आहे त्याच्यासाठी जर मी माझ्या कुटुंबाचं, माझ्यावर अवलंबून आहे त्या कुटुंबाचं जर मी उदरभरण करू शकलो नाही आणि ती माणसं माझी, माझ्या घरातली माणसं माझी वाट बघतायत, समजून घ्या, माझ्या घरातले माझ्यावर जे अवलंबून आहेत माझी वाट बघतायत आणि माझ्याकडून हे कर्म घडलेलं नाही, आणि मग त्याच वेळी मी एक सत्कर्म, चांगलं कर्म तर करतोय, त्याच वेळी मी माझी ही बाकीची वाईट कर्म करतोय. एकाच वेळी दोन्ही कर्म केली जातात. सत्कर्माचंही फळ मिळणार आहे आणि ह्या वाईट कर्माचं सुद्धा फळ मिळणार आहे. मग अशा वेळी आपण काय विचार करायचा आहे की मी एक सत्कर्म करत असताना माझ्याकडून त्याच वेळी वाईट कर्म घडलं जाणार नाही, माझ्या नकळत. आपण मनात विचार तो करत नाही, पण ही वाईट कर्म आपल्या नकळत घडत असतात आणि त्याचे परिणाम सुद्धा आपल्याला भोगावे लागतात. बऱ्याच वेळा असं कसं होतं, आपण सगळा हा सारासार विचार कधीही करत नाही, आपण फक्त आला क्षण त्या क्षणाचा विचार करतोय. आपण बऱ्याच वेळा नामस्मरण करतोय, वाचन पूजन करतोय, आपलं ते कर्म जमा होतच आहे, त्याचं फळ तर मिळणारच आहे, पण कधीही आपल्याला माहित नाही. मग जर आपल्या पापकर्माचा काळच सध्या चालू असेल, ते संचित पापकर्म आहे, ते त्याचं फळ देण्याचाच काळ चालू असेल, निवळीकर नीट आहे का? संचित कर्माचा, पापकर्माचा, वाईट कर्माचा आपला काळ चालू आहे आणि तो फलद्रूप झालेला आहे, त्याचंच फळ आपल्याला मिळणार आहे. मग वर्तमानामध्ये आम्ही आजच्या क्षणाला कितीही चांगली कर्म केली त्याचं लगेच फळ मिळत नाही, परंतु आमच्या वाट्याला दुःखच येते. ह्याचं जर गणित आम्हाला लक्षात आलं, मी केलेल्या माझ्या कर्माचं फळ आहे आणि ते मी भोगते. वर्तमानात आता या क्षणात मी जरी किती महाराजांची सेवा करत असेल, मी सगळ्यांसाठी किती धावून जात असेल, सगळे सत्कर्म करत असेल, तरी सुद्धा ते फळ मला, त्याचं फळ आता मिळत नाहीये. तर कारण का? तर माझ्या संचिताची जी पापकर्म आहेत ती पापकर्म ही फलद्रूप झालेली आहेत आणि त्याचं फळ मला आज भोगावं लागतंय. सरपंच आता घाणेकर, आता काय झालं? फोन केला, काय परिस्थिती काय आहे? परिस्थिती माझी शारीरिक दृष्ट्या पूर्ण बिघडलेली आहे, डाऊन आहे. डॉक्टरांना फोन केला, दिवसभर चला, पण माझ्या महाराजांची सेवा ही मला करायची आहे. त्या काळामध्ये सरपंच घाणेकरांना 2 मिनिटं फोन, थांबा गाडी, समोरच्याचा फोन आहे, त्याला प्रॉब्लेम आहे. आता मी त्यावेळेस माझ्या प्रॉब्लेमचा विचार करत नाहीये, मी तर चाललीच आहे त्याच्यावरती सोल्युशन शोधायला, पण त्याच वेळी समोरच्या व्यक्तीला माझी किती गरज आहे. परमेश्वर ही परीक्षा घेतो. आपल्या आतून जे सात्विक माणसं असतात, 3 प्रकारची माणसं, सत्व, रजतम. सात्विक माणसं, राजसी माणसं आणि तामसी माणसं. सात्विक माणूस विचार काय करतो? सगळ्यांना चांगलं देण्याचा विचार करतो, त्याच्या मनामध्ये वाईट कोणाबद्दल येत नाही. राजसी माणूस असतो काय करतो? तो स्वतःचा विचार करतो, मला कसं मिळेल, मला सगळे उपभोग मिळायला पाहिजेत. आणि जो तामसी माणूस असतो काय? हाणमार. आता ती उदाहरण देते, सात्विक तिघांनाही उपास घडणार आहे, त्यांच्या पूर्वसंचिताच्या कर्माप्रमाणे तिघांनाही उपास घडणार आहे. तर सात्विक मार्गातील जो माणूस आहे त्याचा उपवास कसा घडेल? तर तो समजा एकादशी आहे, सोमवार आहे, गुरुवार आहे, तो उपवास
करेल आणि नामचिंतनात परमेश्वराच्या चिंतनामध्ये राहील. अशा प्रकारे मागील जन्माचा संचित कर्माचा आहे हिशोब, त्याचा उपवास तुला घडणारच आहे. पण तो सात्विक माणूस अशा प्रकारे उपवास होतो, त्याचा उपाशी राहतो. राजसी माणूस काय होतो, कामाला निघालेला असतो, त्याच्यातून घरामधलं कोणीतरी आजारी पडतं, मग तसंच तो परत हॉस्पिटलला घेऊन जातो, डॉक्टरकडे घेऊन जातो. सकाळी काही नाश्ता पाणी नाही, परत त्या माणसाला त्याच्या घरच्या माणसांना घरी घेऊन येतो. घरी काही नसतं, धावत धावत ऑफिसमध्ये जातो. त्याच दिवशी नेमकी कॅन्टीन मध्ये सगळं संपलेलं असतं, त्याला कुठे काही बाहेर मिळत नाही. उपवास वळवण करून परत संध्याकाळी येतो, घरातली परिस्थिती बिकट असते, जेवण खाणं स्वयंपाक झालेला नसतो, तसंच त्याला झोपावं लागतं. हा राजसी माणसाचा उपवास झाला. बघा कशा प्रकारे घडते. आता तामसी माणूस, रागीट माणूस. तामसी माणूस काहीतरी बिनसलेलं असतं, जेवणाचं ताट पुढ्यात येतं, कोणी काहीतरी पोरं बाळ काहीतरी करतात आणि तो ताट भिरकावून देतो. झालं. मग तो त्याचा राग, अशा प्रकारे तोही उपाशी राहतो, गपचूप झोपतो. प्रत्येकाचे तिन्ही प्रकारच्या माणसांचे उपवास घडतातच. पण कुठल्या मार्गाने? सात्विक माणसाचा क्रियमान कर्म म्हणजे वर्तमान कर्म काय होतं, तो नामस्मरणामध्ये परमेश्वराच्या उपवासामध्ये लीन होतो आणि त्याचं क्रियमान कर्म चांगलं घडतं. ते कुठेतरी बॅलन्स होतं, त्याचं फळ तर त्याला मिळणारच. राजसी माणूस काय करतो, आपल्या कुटुंबाची सेवा करतोय, त्यांना त्याचा अडचणीत आहे, त्याला डॉक्टरकडे नेणं, त्याचं सगळं करणं, त्याच्यामध्ये त्याचा उपवास घडतो. त्याचं वर्तमान कर्म चांगलं घडतंय, त्याचंही त्याला फळ मिळणार आहे. संचित कर्माप्रमाणे त्याला हिशोब उपवास घडला आणि वर्तमान कर्मामध्ये त्याने चांगलं कर्म केलं. तामसी माणसाने काय केलं, पूर्वसंचित कर्म तर बिघडलेलंच आहे आणि वर्तमान कर्म सुद्धा आदळापड करून शिव्या शाप देऊन अन्न फेकून वर्तमान कर्म बिघडवलं. म्हणजे हे वर्तमान कर्म लगेचच फलिद्रूप होणार नाही, पण नंतर त्याचं फळ तर मिळणारच आहे. मग आपल्या हातात तर संचित कर्म पण नाहीये, उद्या काय घडेल हे आपल्या हातात नाही, पण आजचा क्षण हा तर माझ्या हातात आहे ना. मग आजचा क्षण, या क्षणाला मी माझं कर्म कसं करायचं हे आम्ही ज्ञान घेऊन, भान ठेवून मग ते आम्ही ते कर्म करायचं. कारण काय, हे तर भोगावे लागणारच आहेत भोग. एखादं कर्म जरी चुकीचं घडलं, आता हे मोठमोठे वृक्ष जे आहेत, कित्येक वर्ष उभे असतात ना ऊन वाऱ्या पावसात, कोण असतील होते, कुठले आत्मे असतील, हे सुद्धा संन्यासी, साधू संन्यासी जे भगवान परमेश्वराच्या जवळ असतात, खूप उपासना केलेली असते, खूप साधना केलेली असते, पण त्यांच्या हातून सुद्धा वाईट कर्म घडलेले असतात. आणि म्हणून अशा प्रकारे या रूपामध्ये त्यांना तिथे उभं राहायला लागतं. मग त्यांना ती जाणीव असते की आपलं वाईट कर्म केलेलं आहे आणि कित्येक वर्षानुवर्ष ऊन वारा पाऊस याच्यामध्ये उभे राहतात, कुठलाही आवाज, काही तक्रार न करता, आणि ते फक्त द्यायचंच काम करतात. मोठमोठे वृक्ष ते द्यायचंच काम करतात ना. पण एखादी वेल असेल, पायाखाली तुडून जाते की नाही, तुडवल्या जाते, छोटं रोपटं तुडवल्या जातं, ते राहतं का वर्षानुवर्ष उभे? मग त्यांचा काळ, जीवनकाळ तेवढाच असतो ना त्यांच्या कर्माप्रमाणे. मग कसं असतं, आपण हा कधी विचार करत नाहीये, माझा आजचा जन्म हा माणसाचा मिळालाय मला, सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्या जन्मामध्ये माणसाचा जन्म, बरोबर. मग ह्या मानव योनीमध्ये जन्माला येऊन आम्ही काय करायचं? मला माझ्या आयुष्यात आर्थिक अडचणी आहेत, पैसा कमी पडतोय, बरोबर, शारीरिक आजार आहेत, डॉक्टरकडे पळावं लागतंय, माझ्याच कर्माचा हिशोब आहे ना संपदादा. किती कमवलं तरी माझ्या हातात पैसा टिकत नाहीये, मी धावतोय पण मला यश येत नाहीये, सगळे रस्ते माझे बंद झालेत. आणि अशा वेळी माणूस काय करतो, त्यावेळेस तो अनितीचा मार्ग अवलंबतो, चुकीच्या मार्गाने जातो तो. आणि जेव्हा तो चुकीच्या मार्गाने जातो तेव्हा त्याला यश मिळतं. का माहितीये? कलियुग आहे. आणि जेव्हा कलियुग चालू व्हायच्या अगोदर ब्रह्मदेवाकडे जातो,
तेव्हा कलियुग म्हटलं हे कसं काय होणार म्हणून ब्रह्मदेवाला तो आशीर्वाद करतो. ब्रह्मदेव काय सांगतात माहितीये त्याला, जिथे पूजापाठ चाललेला असेल, जिथे सात्विक मार्ग असेल, चांगलं असेल, तिथे तुझा असर होणार नाही, तू तिथे थांबू शकणार नाहीस. पण तिथे त्यांना यश मिळणार नाही. जे सरळ मार्गाने जाणार आहेत ना त्यांना यश मिळत नाही बघा, मिळतं का यश हवं तसं. पण जे लांडी लबाडी करतील, फसवत असतील, तिथे मात्र त्यांची भरभराट होईल. हा ब्रह्मदेवाने कलीला दिलेला आशीर्वाद आहे, कलीने ही आहे. मग अशा प्रकारे आताच्या काळामध्ये जे अनितीच्या मार्गाने जातात, वाईट कर्म करतात आणि त्यांची भरभराट होते, हा एक कलीला दिलेला आशीर्वाद. दुसरा काय माहितीये, आता त्यांच्या काळामध्ये ते वाईट कर्म करतायत, आता कर्म सिद्धांत वेगळा, वाईट कर्म करतायत तरी त्यांची भरभराट होते. पण काय ह्याचा आपण विचार करतो का, तर ते का होते, त्यांचं पूर्वसंचिताचं पुण्यकर्म फलद्रूप झालेलं आहे. मागच्या संचित कर्माचं त्यांचं पूर्वकर्म आहे, पुण्यकर्म आहे, ते फलिद्रूप झालं आणि त्या पुण्यकर्माचं फळ म्हणून आता त्यांच्या वर्तनामध्ये सगळी सुख त्यांच्या पायाशी लोळतायत. पण आता वर्तमान कर्म, क्रियमान कर्म जे वाईट करतायत ते त्यांचं संचितामध्ये जमा होते. आज ना उद्या पुढच्या जन्मी कधी ना कधी त्यांना भोगावंच लागणार. बऱ्याच वेळा काय होतं, एखादा आपला शत्रू असेल, तो वाईट आपल्याला खूप त्रास देतो, बरोबर, खूप त्रास देतो आणि आपण काय म्हणतो, याला ना माझ्या समोरच फेडायला लागलं पाहिजे, बोलतो ना आपण. जे काय असेल ना हे मी जिवंत असेपर्यंत, जिवंत असतानाच याला माझ्या समोर भोगायला लागलं पाहिजे, आपण असं म्हणतो ना. आपण वर्तमान कर्म हे भावकर्म मनात बोलतो, भावकर्म बिघडते. पण तसं होतं का, त्याचा जर पुण्यकर्माचा काळच मोठा असेल संचिताचा, तर ते फेडता येईल, फेडणार आपल्या समोर होणार नाहीये ते. पण काही काही केसेसमध्ये होतं, त्याचा पुण्यकर्माचा काळ संपलेला असतो, पापकर्माचा काळ, पण ते तीव्रता जे कर्माचे असेल त्याप्रमाणे त्याच्या आयुष्यात जर दुःख आलं ना, त्रास आला किंवा अडचणी सापडल्या, तुम्हाला त्रास दिला होताच ना, फळ भोग त्याची फळं येतं की नाही, खरं की नाही मला सांगा, ताबडतोब येतं लक्षात. पण ऍक्च्युली आपल्याला दिलेल्या त्रासामध्ये त्याचं कुठलं कर्म फळाला आलंय हे माहित नसतं आपल्याला. याचं कारण आपण अभ्यासच केलेला नसतो, आपल्याला ज्ञानच नसतं. कारण जर संपूर्ण सृष्टीकडे विचार केलात, पूर्ण बाहेर निसर्गाकडे बघितलं, आता काय होतंय, दसऱ्यापासून कंटिन्यू पाऊस आहे, शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. का असं होत असेल, का असं होत असेल? आता मी जे 2 गुरुवार सांगते त्याच्यावर तुम्हाला काय वाटते, का असं होत असेल? या दिवसामध्ये पूर आलेला माहित आहे, पण पूर येत आहेत, घराघरामध्ये पाणी शिरतंय, असं का होत असेल? काय वाटतं तुम्हाला? कारण जिथे जिथे हे घडतंय तिथे तिथे प्रत्येकाच्या संचिताचं पाप कर्म फलिद्रूप आलेलं आहे, झालेलं आहे आणि त्याचं फळ म्हणून आज त्यांचं नुकसान होतोय, त्यांना त्रास होतोय, त्यांना दुःख होतोय. आलेशात. मग वर्तमानामध्ये आम्ही हा विचार करायचा, प्रत्येक वेळी आम्ही काय करतो, आता सगळेजण तुम्ही शेतकरी काय बघताय, पाऊस कधी जातोय याची वाट बघत बसलायत ना. पण पाऊस काही जात नाहीये, शेतावरती, पिकावरती, भातावरती रोग पडतोय, पिकं वाऱ्याने पावसाने झोपली जात आहेत, हातात काय आलं का? मग त्या शेतकऱ्याने जर तो विचार केला असता, ठीक आहे ना, येतोय, माझ्याकडे दुपारपर्यंतची जी वेळ मिळते तेवढंच मी भात कापून आणून ठेवलं असतं तर, बरोबर, तेवढंच मी तेवढं झोडून भात हातात घेतलं असतं तर ऊन आल्यानंतर तापवता आलं असतं ना. पण आज कुठल्याही शेतकऱ्याने हा विचार केला नाही. कारण का, तसा विचार बुद्धी माणसाची का चालत नाही, तर त्याला ते कर्म भोगणं, कर्माचं फळ भोगणं अटळ आहे, त्याला कुठे पर्याय नाही. म्हणजे काही गोष्टी आपले इतके संचित कर्म असतात ना की ती तीव्रतेने असतात की त्याचं कर्मफळ भोगावंच लागतं आणि आपली बुद्धी कुंठित होते, आपली बुद्धी भ्रष्ट होते, आपण तिथे काही करू शकत नाही. अशा वेळी आपल्या कर्मांचे परिणाम कमी करायचे असतील
तर परमेश्वराला समर्पित होण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. आणि आपण ह्याच वेळी काय होतं माहितीये, आपल्या जीवनामध्ये जेव्हा जास्तीत जास्त अडचणी येतात, जास्तीत जास्त दुःख येतं, तेव्हा आपण परमेश्वरापासून लांब जातो, दूर जातो. तो मार्ग, चांगला मार्ग आपण सोडतो आणि अनितीच्या मार्गाने जातो. मग त्यावेळेस काय होतं माहितीये, आपण तिथे स्थिर नाही होत. मग आपण वेगवेगळ्या प्रकारे धावतो. मला इथेच हा प्रतिकूल जेव्हा परिस्थिती निर्माण होते ना, तेव्हा त्या व्यक्तीने तिथे थांबावं लागतं. थांबलं तर त्याचं नुकसान होत नाही. पण तो सगळ्या वाटा शोधत राहिला ना, पळवाटा, म्हणजे इकडे धाव तिकडे धाव तिकडे धाव, तर त्याचं नुकसानच होतं. पण जो मिळालेला वेळ असतो ना, त्या वेळेमध्ये परमेश्वर काय म्हणतो, अरे जर तू माझ्या सानिध्यात आलास, माझं चिंतन केलंस आणि जितके जास्तीत जास्त त्या वेळेचा सदुपयोग केलास, तर जे मागच्या संचित कर्म जे भोगायला लागते ना, तर त्याचे परिणाम कमी होतील. परिणाम कमी होऊन मग ती एक सहनशक्ती त्या माणसामध्ये येते आणि तुम्ही ठीक आहे, माझ्या कर्मांचा हिशोब परमेश्वर करतोय, करू देत, उद्या माझा चांगला असेल. पण माणूस असा विचार करत नाही. फक्त तो धावतो 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 आणि हातात त्याला काही मिळत नाही. अनुभव घ्या, प्रत्येकाचा अनुभव असेल हा. धावतो ना, आज काय मी इकडे जातोय, आज काय मी उद्या तिकडे जातोय, मला यश मिळत नाहीये. मग अशा वेळी म्हणतो, मग ती व्यक्ती काय करते, आपल्या कोकणामध्ये काय चालतं, हा इकडे एक भगत आहे, मला फरक नाही पडत आहे, हा एक इकडे जाऊन येतो आणि मी त्याच्याकडे जातो. आता बघा, हा सुद्धा संचिताचा हिशोब आहे. गेलो, त्याची काय फीस वगैरे दिली, काय असेल गेलं, 2-4 फेऱ्या म्हणा, मला माझ्या आयुष्यात काही फरक पडला नाही. मी तिथे त्याला देऊन आलो, परत मला मनस्ताप आला. म्हणजे काय, परत दुसऱ्या माणसाला गेला, परत तिसऱ्या माणसाला, काही फरक पडला नाही. हे भक्ताच्या बाबतीत. म्हणजे ज्याचं मागच्या जन्मीतलं देणं होतं, त्याचे तिथे तो जाऊन देऊन आला, पण त्याला मनस्तापाशिवाय काही मिळालं नाही. प्लस त्याचं काय झालं, वर्तमान कर्म बिघडलं. तसं डॉक्टरचं उदाहरण घ्या. आजच मला एक केस ऐकायला मिळाली. अमुक एक मुलगा आजारी पडला. आमचे डॉक्टर, मग त्या डॉक्टरांनी 3 दिवस काढले, दुसऱ्या डॉक्टरने काढले. आता शेवटी त्याला डेरवन हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तो मुलगा व्हेंटिलेटरमध्ये आहे, शुद्धीमध्ये नाही. आता ते त्या मुलाचे भोग आहेत आणि डॉक्टरांनी त्यांचं वर्तमान कर्म बिघडवलं. आपल्याला माहिती आहे आपल्या हातात ही केस नाहीये, आपण पुढे करूया, असं केलं नाही. त्यांचा कोटा पूर्ण केला, मग पुढे पाठवलं. त्यांना समजून चुकलं की आपल्या हातून हे झालंय, पण त्यांनी कबूल केलेलं नाही. दुसरी गोष्ट, त्याच्या आईवडिलांच्या, त्या मुलाच्या आईवडिलांना योग्य वेळी योग्य डिसिजन घेता नाही आलं. परमेश्वर काय सुचवतो माहितीये, आपल्या आयुष्यात तर टेन्शन्स आहेत, प्रत्येकाचे आहेत, कोणाच्या नाही आहेत. टाटा बिर्ला असू देत, अंबानी असू देत, सगळ्यांच्या आयुष्यात टेन्शन्स आहेत. पण जी लोक टेन्शन्स वरती सोल्युशन शोधतात, टेन्शन घेऊन राहत नाही, टेन्शन वरती सोल्युशन शोधतात आणि मग मार्ग चालतात, त्यांना यश मिळतो. परमेश्वर त्यांच्या पाठीशी उभा राहतो. आणि जी माणसं फक्त टेन्शन डोक्याला हात लावून घेतात, अगदी निष्क्रिय होऊन बसतात, काही करत नाहीत, त्यांना परमेश्वर सहकार्य करत नाही. अपयश आलं, येते, मला सतत अपयशच येते, मला सतत अपयशच येते, मी काय करणार नाही, केलं तरी माझ्या नशिबात काय मिळणार आहे, हेच मिळणार आहे. मग म्हणून भक्तीचा आधार घेणं जास्त गरजेचं आहे. मग त्याच्यामुळे आम्ही कितीही वाईट कर्म करत असो, काही असू दे, आम्हाला त्याचं फळ मिळतं. पण वर्तमान कर्मामध्ये आम्ही जर भविष्यात परमेश्वराचं चिंतन केलं नाही, दिवसभर फुकट घालवले, तर आमचं भलं पुढचा जन्म काय नसेल तसाच असणार. आता जसं रडकड करतो तसंच पुढचा रडकड काढणार, याला काही अर्थ आहे का? मग असं असताना आम्ही काय करायला पाहिजे? प्रत्येकाने विचार करा. मी फक्त सांगायचं काम करणार आहे. मी एवढंच सगळ्यांना सांगेन, आतापर्यंत झालं ते झालं, पण आजपासून तरी निश्चय केला की माझं वर्तमान कर्म चांगलं करायचंय. मी संचिताचे तर भोग मला भोगायचेच आहेत ना. मगाशी संपादादा मला विचारताई, तुम्हाला अजून बरं नाही वाटत? केलेल्या कर्माची फळं कुठे जाणार हो?
मागच्या जन्मात वर्तमानात मी चांगलं करते, आजचं क्षण मी चांगला जगते, चांगलं करते त्या सेवेमध्ये, पण मी तो परमेश्वराला दोष देऊन नाही चालणार आहे. मी असं स्वामींना बोलून चालणार नाहीये की स्वामी तुमचं एवढं सगळं मी करते, माझे भोग कमी होत नाहीयेत, माझं दुःख वाढतंय, असं का, तुम्ही काय उभे आहात, कुठे आहात, असं करून नाही चालत आहे. कारण मला महाराजांनी जे शिकवलंय मी ते तुमच्यापर्यंत वाटते. माझे भोग हे अटळ आहेत, मला भोग भोगूनच संपवायचे आहेत. परमेश्वराला भक्ताने जर साकडं घातलं तर परमेश्वर त्याचं दुःख कमी करतो, पण तो काय करतो, आता दुःख कमी करेल, पुढे आहेच की. गुरुचरित्रामध्ये मागच्या वेळी पण उल्लेख आहे की त्याचं आयुष्य मेलेला मृत व्यक्ती जिवंत केला नृसिंह सरस्वतीने. लोकांना प्रश्न पडला की म्हणून स्वामी नृसिंह सरस्वतींना विचारलं की हे का, कशामुळे, तुम्ही कसे हे केलं, तेव्हा काय सांगितलं, पुढच्या जन्मातली 30 वर्ष मी त्याला आता दिली. परमेश्वराने त्याच्या बदलचं दिलं काय, पुढच्या जन्मात त्याचं 30 वर्ष आयुष्य कमी. मग प्रत्येक असं असतं माहितीये, परमेश्वर काय करतो, आपले प्रारब्ध भोग आता या घडीला कमी करेल, पण ते पुढच्या वेळी भोगायचेच आहेत, कधी ना कधी भोगायचेच आहेत. मग माझ्या वर्तमानामध्ये आता जर माझे भोग आहेत तर मी भोगूनच संपवली तर काय, पुढे तर भोगायचेच आहेत, कधी ना कधी भोगायचेच आहेत, मग आजच भोगून संपूया की. मग जेव्हा माझी मानसिकता तयार होते नाही, आम्ही मनाची तयारी करतो आणि वाटचाल करत राहतो आणि त्याच्यावर सगळं सोपवून देतो, तो सगळं काही सुरळीत करत असतो. फक्त आपल्याकडे संयम हवा आणि तो आपल्याकडे संयमाचीच कमी पडते, आपल्याकडे थांबण्याची तयारी नसते. आणि जर आपल्याकडे थांबण्याची तयारी असेल तर सगळं काही व्यवस्थित होतं. आता माझंच उदाहरण देते. आता आपल्याला महाराजांची जागा घ्यायला किती वर्ष लागली ताब्यात, बरोबर. आता ताब्यात घेऊन 1 वर्ष झालं, पण पुढच्या काही हालचाली आहेत का, माझं कुठेतरी कर्म अडवत असेल, संचितांमध्ये केलेली वाईट कर्म आडवी येत असतील ना, ती तर भोगायलाच हवी ना, त्याने ठरवलेल्या त्या वेळेत ते फळ मिळणार, पण ते चालू आहे ना. पण मी जर महाराजांची सेवा सोडली आणि महाराजांचं जे हातात घेतलेलं कार्य आहे त्याचा जर फॉलो घेतला नाही, पाठलाग केला नाही, तर ते होईल का. मी जर आज माझं वर्तमान कर्म बिघडवलं तर काय होईल, ते संचित कर्म बिघडलेलंच आहे. वर्तमान पण कर्म बिघडलं, मग पुढचं फळ काय मिळणार आहे का हातात. त्यामुळे बऱ्याच वेळा काय होतं, लोकनिंदेला आम्ही ना कंटाळतो. लोक चारी बाजूने बोलतात ना, अरे काय होतंय, काय करतोय, काय होत तर नाही, फक्त बोलतोय तेवढा. प्रत्येकाच्या आयुष्यातला अनुभव आहे ना, बोलतोय फक्त, धावतोय फक्त, काय ह्याला होतच नाही, ह्याच्यामध्ये गडसच नाही, हा करूच शकत नाही. आणि ह्या लोकनिंदेला आम्ही कंटाळतो आणि लोकनिंदा नको म्हणून आम्ही चुकीच्या दिशेने पावलं उचलतो. आमच्या निर्णयावरती आम्ही ठाम राहत नाही आणि पुन्हा आम्ही आमचं नुकसान करून घेतो. उदाहरण सांगायचं, एखाद्या माणसाने बिझनेस चालू केला, एक आहे माणूस ABCD, त्याने कपड्याचा धंदा चालू केला, कपड्याच्या धंद्यात यश नाही, मग त्याला दुसरा एक व्यापारी दिसतो, अरे तो तर दुसरा किराणाचा धंदा त्याने चालू केला, त्याच्यात तर त्याची भरभराट होते, म्हणून तो किराणाचा धंदा चालू करतो, त्याला काही यश मिळत नाही, नुकसान. पुन्हा तिसरा धंदा, तिथेही नुकसान. चौथा धंदा, तिथेही नुकसान. मग असं करत करत काय होतं, शेवटी त्याचं म्हणजे त्याच्या प्रारब्धाचे भोग अटळ आहेत आणि त्याच्या प्रारब्धामध्ये आता या क्षणी नुकसान आणि नुकसानच असेल, तर त्याने कशातही हात घातला तरी त्याचं नुकसानच होणार आहे. मग अशा वेळी तो व्यापारी काय करतो, 1000 पर्याय शोधतो ना, कुठे जाऊ, काय करू, कुठलं करू. मग अशा मार्गामध्ये परत आता कुठेही गेला, समजा एखादा तो बाबा वास्तुशास्त्रात आहे ना, अरे तुझ्या वास्तूत हा दोष आहे आणि म्हणून तुझी भरभराट होत नाही. ज्योतिषाकडे गेला, ज्योतिषी म्हणणार तुमच्या पत्रिकेत हे ग्रह दोष आहेत, सध्या हे वक्री आहेत, अमुक अमुक त्यांचा त्रास होतोय, म्हणून तुम्हाला ह्या अडचणी आहेत. भक्ताकडे गेला तर काय सांगणार, अमक्या तमक्याने काहीतरी केलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्यामध्ये अडचणी आहेत. आता बघा, सगळीकडे फिरतोय माणूस, त्याला यश मिळत नाहीये,
पण त्याच्या मागचं रहस्य काय आहे? रहस्य एवढंच आहे की पूर्वसंचितात केलेल्या कर्मांची फळ, कुठलं कर्म कधी फलिद्रूप होईल आणि ते आपल्याला फळ मिळेल हे आपण कोणीही सांगू शकत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला जेव्हा जेव्हा ज्ञान मिळतंय तेव्हा तेव्हा आम्ही वर्तमान कर्माचा विचार करायचा आणि वर्तमान कर्म हे आम्ही चांगलंच करायचं, वर्तमान कर्म चुकीचं करायचं नाही. पण असं नाही आता मगाशी तुम्हाला सांगितलं एक सत्कर्म करतोय आणि दुसऱ्या बाजूला दुष्कर्म होतोय, वाईट कर्म होतोय, तसं होता कामा नाही. सत्कर्म होत असेल तर दुसऱ्या बाजूने पण सत्कर्म व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळा कसं होतं आता बघा, मध्ये अशीच एक केस ऐकायला मिळाली. आता बघा उंबरठ्याच्या माणूस बाहेर, तुम्ही स्वतःला प्रत्येकाने विचार केला, उंबरठ्याच्या बाहेर आपण लोकांसाठी खूप आदर्श व्यक्ती असतो, लोकांसमोर आपण खूप चांगलं वागतो, चांगलं बोलतो आणि लोक काय म्हणतात, याच्यासारखा देव माणूस नाही, खूप माणूस चांगला आहे, कोणाच्या मदतीला धावून जातोय, कोणाशी बोलतोय, हसत खेळत तरी कोणाशी वाकड्यात जात नाही, असं आहे ना दुनियामध्ये. तुम्ही जगामध्ये असंच करता की नाही? पण घरात आल्यावर काय होतं, आता ते आई वडील असतील, मध्ये मुलं काय करत असतील, मोबाईलवर बोलत असतील किंवा अन्य काय असेल, त्या मुलांना कटकट केली जाते. आता आई त्या मुलाला कटकट करते, मुलीला कटकट करते, बडबड होते. आणि आताचं जनरेशन कसं आहे, थोडा वेळ कटकट ऐकतील, 10 मिनिटं ऐकतील, पण नंतर त्यांच्यावर जेव्हा या जनरेशन वरती आरोप केले जातात, आळ घेतले जातात, खोटं त्याच्यावर बोललं जातं, तेव्हा ती मुलं ऐकून घेत नाहीत आणि मग मुलं आईला उलट उत्तर द्यायला लागतात. मग ती आई काय करते सांगा, बापाला सांगते. बघा पोरं ही अशी करतात, बाप ऐकून ऐकून कंटाळतो आणि तो तामसी वृत्तीचा जर बाप असेल तो काय करणार, सात्विक वृत्तीचा बाप असेल तर मुलाला घेऊन समजावेल, बाबा याचं नाही असं होतं, तसं नाही तसं होतं, तसं नाही होतं, तू असं नको करूस. राजसी वृत्तीचा बाप असेल तर काय करेल, बॅलन्स राखायचा प्रयत्न करेल दोघांमध्ये. आणि तामसी वृत्तीचा बाप असेल तो काय करेल, जाऊन पोराला हाणेल. एकच फटका देऊन होत नाही, दुसरा मारेल, तिसरा मारेल, त्याला लागेपर्यंत, खुणा उठेपर्यंत मारेल आणि वेळ आलीच तर त्याचा गळा दाबायला सुद्धा जाईल. कित्येक घटना ऐकल्यात बातम्यांमध्ये, त्या बापाने मुलाचा खून केला किंवा मुलाने बापाचा खून केला, आहेत ना. मग ही तामसी वृत्तीमुळे काय होतं, मग त्यावेळेस त्याचा सत्सत विवेक बुद्धी नाही जागृत राहत. मी जरी आज तुमच्याशी बोलत असेल तरी तुमच्यामध्ये जेव्हा घरी जाता कटकटी होत असतील तेव्हा तुमच्यातला तामसी माणूस राक्षस जागा होतो आणि मग बायका पुराणा 1000 शब्द केले जातात किंवा इतर कोणी शेजारी बाजारी कोणी असेल. मग मला सांगायचं तात्पर्य काय आहे, वर्तमान कर्म बिघडवू नका. सात्विक मार्गामध्ये, सात्विक माणसामध्ये कसं सत्वगुण असतात आणि मग तामसी माणसामध्ये सुद्धा सत्वगुण येण्यासाठी जास्तीत जास्त त्याने ज्ञानाचा उपयोग केला, जास्तीत जास्त नामस्मरण केलं, जास्तीत जास्त ग्रंथांचं वाचन केलं आणि सत्संग अटेंड केले, सत्संगामध्ये गेला तर तो त्याचा तामसपणा कमी होतो. मग त्याला राग आला आणि त्याच्यामधून अपकृत्य जरी घडत असेल त्यावेळेस तो जरा भानावर येतो, अरे आपण हे चुकीचं कर्म करतोय. पण जरी हे त्याला कळलं तरी सुद्धा काय होतं, त्याच्यामधला सगळ्यात मोठा शत्रू कुठला असेल माहितीये, त्या व्यक्तीचा अहंकार. माझी मुलं मला ऐकत नाहीत, माझ्या समोर असं उलट सुलट बोलतायत, हा अहंकार जागृत होतो. मग ते अहंकारामुळे काय होतं, तो पुन्हा वाईट कर्म त्याच्या हातून घडतं आणि वाईट कर्म घडल्यानंतर पुन्हा त्याची फळं भोगणं आलंच. मग अहंकार आम्ही बाजूला ठेवला तर मी कोणी मोठा नाहीये, माझ्यामध्ये विशेष असं काही नाहीये, तरी सुद्धा मला अहंकार होतो आणि तो कशासाठी होतो. मग ही अहंकाराची भावना असते ना, ती आपल्या सर्वनाशाला कारणीभूत असते. मी कोणी स्पेशल आहे, 4 लोक मला किंमत देत आहेत, पण मी एक बुरखा भांग पांगून वावरतो ना. उंबरठ्याच्या बाहेर मी खूप आदर्श माणूस आहे, खूप चांगला माणूस आहे, लोक मला चांगलंच बोलतात, पण उंबरठ्याच्या आत मी कसं आहे
मी माझ्या माणसांमध्ये कसा आहे, मी माझ्या माणसांना किती आनंद देतोय, मी माझ्या माणसांना किती दुःख देतोय, याचा कधी कोणी विचार करतो का आपण काय करतो, आपली जी माणसं असतात ना जवळची, त्यांना गृहीत धरतो. कुठे जाणार आहेत, मला सोडून काहीच करू शकत नाही, माझ्याशिवाय ही पुढे जाऊ शकत नाही, हे गृहीत धरून आपण वर्तमान कर्म पहिलं प्रपंचामध्ये आपण बिघडवतो. समाजामध्ये वर्तमान कर्म आपण बिघडवत नाही जास्त, पण प्रपंचांमध्ये आपलं वर्तमान कर्म बिघडवतो. आणि मग जे आपल्या आवडत प्रारब्ध तर भोगतोच आहे, आपल्याला वाईट तर अनुभव येत आहेत, सगळं वाईटच होतंय, आपल्याला चांगलं होत नाहीये. मग दुःख कुठल्या समस्येमध्ये येणार आहे, कुठल्या रूपाने दुःख येणार आहे आपल्या आयुष्यात, आजाराच्या रूपाने येणार आहे, आपल्या कर्माचं फळ आजाराच्या रूपाने येणार आहे, किंवा एखादं शेजारी भांडायला येईल, किंवा घरामध्ये कटकटी आपोआप असतील. हे आपले कर्म ह्या रूपाने आपल्या समोर उभे राहणार आहेत. मग त्या रूपाने आपण केलेली कर्म अशा रूपाने उभी राहणार आहेत. स्वतःला आजार नाही आला तर आपल्या कुटुंबातला कोणीतरी आजारी पडेल, त्याची सेवा मग ती कटकट करणार, त्याचे पैसे भागवताना किंवा त्याला हे करताना आपल्या पैशाची चणचण भासेल, किंवा आपल्याला टेन्शन येतं. म्हणजे आपलं केलेलं कर्म या मार्गाने याच्याप्रमाणे आपल्या आयुष्यात उभं राहतंय. मग त्याच्याऐवजी जेव्हा हे दुःख अशा प्रकारे आपल्या आयुष्यात येतं, तेव्हा काय होतं, वर्तमान कर्म बिघडतंय. आणि वर्तमान कर्मामध्ये आपण काय करतो, आपल्या हातून नको ती अपकृत्य होतात, आपली वाणी बिघडते, आचरण बिघडते, सगळं काही बिघडतं, पण आपण त्याचा कधीही विचार करत नाही. भरपूर वेळ झाला, वेळ निघून गेलाय. परत पुढच्या गुरुवारी बघूया. श्री स्वामी समर्थ.